हॅलो दोस्तो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी आणि माझा मित्र गाडी घेऊन निघालो आहे। आज आपण जाऊया एक मंदिर बघण्यासाठी। हे मंदिर स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशन अंतर्गत आहे। हे मंदिर सातारा परिसर बीड बायपासच्या रोडच्या कडेला आहे। मी आणि माझा मित्र 5 वाजता निघालो मंदिर बघण्यासाठी। चला तर मग आपण जाऊया, बघूया मंदिर। आता मंदिराच्या जवळ आलेलो आहेत। मंदिराच्या आत जाण्यापूर्वी छान असे झाडे लावलेले आहेत। आपण आता गेट समोर आलेलो आहेत। इथून गाडी चालली आहे। चला आता गाडी पार्किंग करूया आणि जाऊया मध्ये। माझा मित्र गाडी पार्किंग करत आहे। आता गाडी पार्किंग केली, आता रेडी झाला। चला मग जाऊया, समोरच मंदिर आहे। छान असं मंदिर आहे। चला आतमध्ये जाऊया आणि बघूया। बाहेरून तर खूप छान दिसतंय मंदिर। मंदिराच्या समोरच छान अशी गणपतीची मूर्ती आहे। चला तर आता मध्ये बघूया आणि जाऊया। दोन्ही बाजूनी छान असे झाडे लावलेले आहे। चला मध्ये जाऊया आणि बघूया मंदिर कसं आहे। एकदम बाहेरून तर खूप छान दिसतंय। मध्ये रामकृष्ण मिशन आश्रम मंदिर हे स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशन अंतर्गत धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्रापैकी एक आहे। हे आश्रम आणि मंदिर श्री रामकृष्ण परमहंस मा शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारावर आधारित आणि शिकवणीवर आधारित आहे। रामकृष्ण मिशनचे आश्रम आणि मंदिरे भारतात आणि जगभरात विविध ठिकाणी आहेत। त्यापैकी एक मंदिर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत। येथे आध्यात्मिक साधना, योग, ध्यान, वेदांत अभ्यास, समाजसेवक शिक्षण आणि औपचार यासारख्या उपक्रम आयोजित केले जातात। मंदिरासमोर छान असे गार्डन आहे आणि स्वामी विवेकानंद यांचा छान असा फोटो लावलेला आहे। एक बार अवश्य भेट द्या। खूप छान असे मंदिर आहे। सर्वांनी या आणि एक बार अवश्य भेट द्या। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा मंदिर कसे आहे।